नमस्कार. सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि अनेक प्रभागामधून अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यांना तिकीट मिळालं आहे, त्यांनी अर्ज दाखल केले आणि आता प्रचारसुद्धा जोरात सुरू आहे. या अनुषंगानं मी आता वेगवेगळ्या भागामध्ये जातो आणि वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करतो आहे. नेमकं कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे, त्यांचे नेमकं व्हिजन्स काय काय आहेत त्या संदर्भात. आता सध्या आपण आहोत अहिल्यानगरचा अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा असा तपोवन भाग. त्या तपोवन भागाकडे आता शहर चांगल्या पद्धतीने वसलं जात आहे आणि या भागातला प्रभाग क्रमांक 2 म्हणजे त्यातला आणखी महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रभाग क्रमांक 2मधून ज्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असे आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर दीपक पांडुरंग दरंदले साहेब. सर, मनपूर्वक स्वागत. मला एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात सुरुवातीला, कारण कुणीही तुमच्यावर विश्वास दाखवणं फार महत्त्वाची गोष्ट असते. त्यात पक्षानं कुठल्या पक्षानं तुम्हाला विश्वास दाखवला आणि तिकीट दिलं की ज्या पक्षातून तुम्ही ही निवडणूक लढवत आहे? मला प्रभाग क्रमांक 2मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षानं मला तिकीट दिलं आणि मी निवडणूक लढवत आहे. आणि तुम्ही सगळ्यात आधी व्यवसायाने डॉक्टर आहात. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही चांगलं नाव या क्षेत्रामध्ये केलं आहे आणि आता तुम्हाला राजकारणात यावं असं वाटतं. म्हणजे राजकारणात यावं अशी परिस्थिती तुम्हाला सध्या राजकीय परिस्थिती माहीत असताना सुद्धा तुम्ही राजकारणात येत आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं असं? एक तपोवन रोड परिसरात मी 15 वर्ष आले, 14 ते 15 वर्ष आले. आरोग्य सुविधा, माझा आरोग्य व्यवसाय आहे. तर पाहायला गेलं तर आम्ही आरोग्याचे वारकरी या माध्यमातून मी 14-15 वर्षापासून आषाढी एकादशीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर राबवत आलेलो आहे. त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देतो आहे आणि याच माध्यमातून फॅमिली डॉक्टरची संकल्पना या माध्यमातून मी इथलच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेलो आहे चांगल्यापैकी. तर याच माध्यमातून जसं आरोग्य समस्या समजून घेतल्या तसं बाकीच्या पण सामाजिक समस्या लोकांनी माझ्यापुढे मांडल्या. त्या माध्यमातून मग एक दिवस विचार केला, नागरिकांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही पण एकदा आपलं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या भागातून गेलं तर, आपल्या प्रभागातलं आपल्या भागातलं गेलं तर चांगला प्रयत्न राहील आपल्यासाठी. तर त्यानुसार त्या आग्रहाखातर मी पक्षाला विनंती केली, पक्षाने सुद्धा माझं मान्य करून मला तिकीट दिलं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पक्षानं तुम्हाला विश्वास दाखवला, पण ते आधी तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या नागरिकांनी तुम्हाला आग्रह केला. आणि ही फार महत्त्वाची जमेची बाजू असते कुठल्याही एखाद्या उमेदवारासाठी, कारण एक वेळ पक्ष तिकीट दिली पण नागरिकांनी सुद्धा स्वीकारलं पाहिजे, कारण पुढे निवडून तेच देणार असतात आपल्याला. डॉक्टर साहेब, ज्या प्रभागातून तुम्ही आता ही निवडणूक लढवत आहे तिथे तुम्ही आधी नागरिक पण आहात, तर तुम्हाला एक नागरिक म्हणून आधी या प्रभागातल्या सगळ्यात गंभीर वाटणाऱ्या समस्या कुठल्या आहेत की ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत उद्या? सगळ्यात गंभीर पाहिलं असेल तर जी रोजची जाणवणारी समस्या, दिवसभरात जाणवणारी समस्या आहे ती कचरा संकलनाची. तर कचरा संकलन हे व्यवस्थित नुसतं नागरिकांना सांगितलं जातं, व कायद्याने गुन्हा आहे, ओला कचरा सुका कचरा वेगळा करा, पण तो संकलित करताना दोन्ही कचरा एकत्र केला जातो. त्याबाबत व्यवस्थित उपाययोजना आली पाहिजे. वेळच्या वेळेला रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे. जे समजा तपोवन रोडला जे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला फिरायला येतात, ज्येष्ठ असतील, महिला भगिनी असतील, तर पददिव्यांची सोय नाही आहे. तर आमच्या भागात येणारे समजा सूर्यनगर असेल, इष्टे कॉलनी असेल, लक्ष्मीनगर असेल, निर्मलनगर भागातले लोक येतात, परत तौलीनगरचा भाग काय असेल, बरेचसे लोक इकडे फिरायला तर यांच्या रोडला सकाळी अंधारात बरेच वेळेला गैरसोय होती. म्हणजे एकदम सुरुवातीच्या पाटे आहे. आता काही वेळेस असं वाटतं की ज्येष्ठ भीतीपोटी, भटक्या कुत्र्यांच्या भीतीपोटी हातात दांडे वगैरे घेऊन असतात, नाही तर काठी घेऊन असतात. तर असं वेळेस वाटतं काही अचानक दिसलं का असं वाटतं काय कुठं चालले ते, पण ते तसं पाहिलं तर मॉर्निंग वॉकला चालले असतात. हो. आणि अजून एक पाहायला गेलं तर आमची तर लक्ष्मीनगर हाऊसिंग सोसायटी, तर तिथे 4 एकरचा जवळपास ओपन स्पेस आहे. तो आधी लक्ष्मीनगर हाऊसिंग सोसायटीच्या ताब्यात होता, पण त्यावेळेस त्याची स्थानिक जे पदाधिकारी आहेत, जे सोसायटीचे मेंबर आहेत, सोसायटीचे नागरिक आहेत, त्यांच्याकडनं त्याची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. पण जेव्हापासून ते पालिकेच्या अखत्यारीत गेलं आहे तेव्हापासून तिथं म्हणजे भरपूर दुरावस्था झाली. झाडं झुडपं वाढलेत, स्वच्छता अजिबात राहिलेली नाही आहे. परत रात्री मुलांचं बसणं उठणं जास्त वाढलंय तिथं, म्हणजे जेणेकरून गैरप्रकार होतात का? काही गैरप्रकार होतात. परत मग ते गैरप्रकार अशा स्वरूपात आहे की तिथं नागरिकांना त्रास होतो रात्रीचा. ज्यांच्या घरं जवळपास आहेत तिथं जॉईंट ट्रॅकला केटून येत, रात्रीचा आरडाओरडा असतो, गोंगाट असतो, कोणी काही बर्थडे सेलिब्रेशन असेल, त्याचं डिसिप्लिन होणं गरजेचं आहे. त्याला एक ठराविक वेळ दिली गेली पाहिजे, वेळेची मर्यादा राहिली पाहिजे. म्हणजे प्रशासनाकडे त्या तुमचा पाठपुरावा झाला पाहिजे, मग त्या प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. अजून कुठले महत्त्वाचे बदल वाटतात जॉगिंग पार्कच्या संदर्भात की जे गरजेचे आहे नागरिकांसाठी? आता महानगरपालिकेच्या मार्फत तिथं आपण विद्यार्थ्यांसाठी तिथं ना लॉकर सुविधा केली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांचे आता बरेचसे काही स्पोर्ट्समन येतात तिथं, परत पोलीस भरतीच तयारी करणारी मुलं असतात, क्रिकेटचे असेल, कराटे असेल, वेगवेगळे खेळ खेळले जातात. तर त्यांच्यासाठी ती लॉकर सुविधा केली गेली पाहिजे, साहित्य साहित्य सेफ राहिलं पाहिजे.
आणि बऱ्याच वेळेला असं पाहतो आपण, आता मी माझ्याकडे येणार सांगतो, रस्त्याने जाताना सुद्धा बरेचसे ज्येष्ठ असतील, डायबिटीजचे पेशंट असतील, याला टॉयलेटला जागा नसते, एक रिक्वेस्ट करून यूज करू का अरे असं विचारून येतात. म्हणजे त्यांना तिथं गरज आहे सर. हो, तर काय होतं बरेच वेळेला समजा कशाला आले, एखाद्या कार्यक्रमाला आले, तिथं 2 तास 3 तास बसायचं आहे, एक तर सोडायला कोण नसतं, वयस्कर असल्यामुळं घरी कोण एकदा सोडलं परत घ्या, बऱ्याचशा अडचणी असतात, अनंत अडचणी असतात घरगुती काही. यासाठी म्हणजे कुठल्याही प्रभागात व्हिजनरी उमेदवार आपल्याला नगरसेवक म्हणून मिळाला पाहिजे, म्हणजे ही नागरिकांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी आपण नोंद घेतली गेली पाहिजे या गोष्टीची. आपल्या प्रभागात अनेक प्रकारचे, तुम्ही आता ज्येष्ठ नागरिकांचा, महिलांचा उल्लेख केला, तसंच काही विद्यार्थी पण आहेत, म्हणजे शालेय असतील, महाविद्यालय असतील, विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठले प्रश्न तुम्हाला आहेत की सध्या जाणवत आहेत? असं विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर एक सामाजिक जीवन म्हणून एक थोडंसं धोकादायक वाटतं, जे मला वाटतं ते मी बोलतो. तर बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो का शालेय विद्यार्थ्यांच्या हातात आपण अपेक्षित जे असतं, यांच्या हातात एखादं गळ्यात मेडल पाहिजे, पदक पाहिजे, हातात विजयाची ट्रॉफी पाहिजे, तर त्या वयात त्यांच्या हातात राजकीय पक्षाचे झेंडे आहेत आणि विविध पक्षाचे गळ्यात पंचे पण आहेत राजकीय. हे विदारक दृश्य आहे फार, हे नाही पावलं जाते, म्हणजे आम्हाला हे सुद्धा असं नक्कीच होतं. बदललं गेलं पाहिजे, नक्कीच. आणि या माध्यमातून जनजागृती मी घडवणार, मला जर संधी दिली तर मी नक्कीच शाळेत जाऊन जनजागृती तुमचं घडवणार. विशेष म्हणजे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो, कारण कुठलाही राजकीय माणूस असं म्हणणार नाही उलट हे बदलायचं म्हणून. कारण राजकीय पक्ष, मी आता सध्याच्या घडीला सुद्धा आपण सगळे पाहतो, ते फक्त याचा फायदा घेतात. हो. आपल्या फायद्यासाठी तरुणांचा वापर होतोय, मग ते शालेय विद्यार्थी असो, ते महाविद्यालयीन विद्यार्थी असो, सर्रास वापर होतोय. हो. आणि या पद्धतीने मुलं जात आहेत, म्हणजे ती पण विदारक आहे. आणि तुम्ही उलट या चित्राच्या पलीकडं या मुलांसाठी मी असा विचार करतो, ही खूप जमेची बाजू आहे. मला अजून एक डॉक्टर साहेब विचारायचं, ज्या भागात तुम्ही राहता तिथे वाहतूक कोंडीचा एक प्रश्न आहे. कारण आता नगरमधले बरेचसे नागरिक आता इकडे जागा घेत आहेत, आपलं प्लॉटिंग करतायत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करतायत. पण एक कुठलाही नागरिक फिरायला येतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची समस्या जाणवते म्हणजे वाहतूक कोंडी, तिकडे भाजी मंडई आहे, त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करण्याचा काही मानस आहे का? आहे ना, नक्कीच व्यवस्थापन झालं पाहिजे त्याचं. आता आपण पाहतो इथं समजा आमच्या तपोवन रोड भागात असेल, तपोवन रोड भागात संध्याकाळी बाजार भरतो, तर आणि पाईपलाईन रोडला यशोदानगर ते इकोरा चौक इथं बाजार भरतो. पण ती वेळ सकाळी गर्दीच्या वेळेला असतात, मुलं शाळेचे विद्यार्थी चाललेले असतात, शाळेला ऑफिसला जायची घाई असते, प्रत्येकाला सकाळी मॉर्निंग वॉकचे लोक असतात. तर तिथं अडचण अशी होती की ज्या माय भगिनी समजा आपले शेतकरी बांधव असतील, तिथं भाजीपाला विक्रीसाठी येतात, तर एक जीव धोक्यात घालूनच तिथं व्यवसाय चालू असतो. पण पोटाची उपजीविका भागवण्यासाठी पर्याय नसल्या कारणानं तिथे त्यांचा बी पर्याय नसतो, त्यांना पर्याय नसतो. मग याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. खरं तर हे प्रश्न जे सध्याचे उमेदवार आहेत त्यांना विचारले गेले पाहिजे. पण मी जाणीवपूर्वक तुम्हाला विचारतो, कारण मी असं गृहीत धरतो की तुम्ही या वाटेवर उतरलात, उद्या तुम्ही विजय उमेदवार झाल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सगळे सोडवायचे आहेत. त्या अनुषंगाने मी हे प्रश्न विचारतो. तुमच्या चांगल्या योजना आहेत, तुम्ही चांगले विजन राबवणार आहात, त्या संदर्भात तुम्ही सांगतायत, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा कौल दिलाच पाहिजे. डॉक्टर साहेब, म्हणजे मला या सगळ्याच्या पलीकडे एक विचारायचं तुम्हाला, एक नागरिक म्हणून, देशाचा म्हणा, शहराचा म्हणा, अनेकदा म्हणजे कानावर येतं की मतदानाचा टक्का घसरला आहे. ओके, बरं. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? तसं पाहिलं गेलं तर आपण जर समजा वर्तमानपत्र म्हणा किंवा आपल्या घरातल्या ज्येष्ठांकडून जर माहिती घेतली तर हा टक्का निश्चित याच्यापेक्षा खूप चांगला होता. ते सुद्धा विदाऊट कुठले सोशल कॅम्पेनिंग असो, जाहिरातबाजी असो, हे न करता सुद्धा आवर्जून त्यावेळेस सर्व नागरिक आपला लोकशाहीचा अधिकार हक्क बजावत होते. पण सध्या त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि बरेचसे लोक एक मतदानाचा दिवस म्हटलं की विकेंड म्हणून पाहतात आणि निघून जातात. का तर नोटाचा पर्याय देऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाही आहे, मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय देऊन सुद्धा काही उपयोग झालेला आहे असं मला वाटतं. आणि एक जास्त गोष्ट अशी अधोरेखित करावी वाटते की आपण न्यूजद्वारे समजा आपण जे तिथं जे वोटिंग चाललं असतं त्यानुसार माहिती घेत गेलो तर पाहिलं आपण असं लक्षात येतं का मतदानाचा आकडा आहे समजा दुपारी 2 वाजेपर्यंत 30% असतो, 40% असतो आणि 4 वाजेपर्यंत 50% असतो. पण शेवटच्या 1 तासात असं काय जादू घडती का तो टक्का डायरेक्ट दिवसभरातल्या टक्क्याला क्रॉस करून पुढे जातो. संध्याकाळचं साधारण 4-5 नंतरचं वोटिंग आहे, बऱ्याच वेळेला पाहतो आपण का एक तो टक्का संध्याकाळचा तासाभराचा टक्का 15% पुढे असतो. तर हे नक्कीच तासाभरात असं काय जादू होती बुवा, काय मॅजिक, काय जनजागृती होती, काय असं काय वेगळं काय घडतं असं लगे लोक अचानक जागृत होतात, शेवटच्या तासाभरात मतदान करायला येतात. म्हणजे नक्की मतदार जागृत होता की दुसरी काही यंत्रणा जागृत होते, म्हणजे साशंकता आहे थोडी? साशंकता आहे ना, बरोबर ना, नक्कीच म्हणजे विचार करण्याजोगी गोष्ट आहे. ज्या गोष्टी समजा सकाळी 7ची वेळ आहे मतदानाची, संध्याकाळी 5:30ला मतदान क्लोज होतं आहे,
7 ते 5 4 वाजेपर्यंत जे होत नाही तेवढे पुढच्या घडामोडी पुढच्या 2 तासात तेवढा टक्का वाढतो. गंभीर आहे. गंभीर त्या 2 तासात साधारण निश्चितपणे 15-20% टक्का वाढतो. याच्यावर म्हणजे आपण सगळ्यांनी आणि सिस्टमने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आता आपण जास्त खोलात नको जायला. मानसिकतेच्या अँगलनी काय सांगाल की एखाद्या मतदाराची मानसिकता कशी असली पाहिजे मतदानासाठी? मानसिकता पाहायला गेलं ना तर आता बऱ्याच वेळेला आपण पाहतो बाबा आता माणूस किती कामं झालेले आहेत, प्रभागाचा विकास कसा झालेला आहे, कामं आपल्या स्वतःला कोणत्या गोष्टीचा त्रास झाला आहे तर आणि स्वतःच्या बाबतीत काय घडलं बा, काय त्रासदायक आहे, माझ्या कुटुंबाला काय त्रासदायक ठरतं आहे, माझ्या मित्रपरिवाराला काय त्रासदायक ठरतं आहे, कुठल्या सुविधांचा अपाय आहे. तर ह्या गोष्टी ह्या सगळ्या त्या मतकेंद्राच्या आत पाऊल ठेवल्यानंतरच माणसाचा विचार करून बदल होतो. आणि आधी किती परिवर्तन झालं काय झालं तर त्या चौकटीच्या आत गेल्यावर जे असेल तेच कर. बऱ्याच वेळेला काय होतं जे उमेदवार असतात ना समजा विचारधारा घडोघडी बदलली असते. विचारधारा कुठली तरी एक पाहिजे माणसाची, विचारधारा असो एकनिष्ठता असो ते सर्वात मोठं अधोरेखित. विचारधारा म्हणजे नेमकं काय? आता मी तुमचा असं समजा की तुमचा कार्यकर्ता आहे, तुमच्याशी मी एकनिष्ठ आहे, तुमच्या विचारधाराशी एकनिष्ठ आहे. आता मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे पण मी सकाळी उठल्यावर कळालं तुम्ही पक्ष बदलला म्हणजे तुमची विचारधारा बदलली असते ना, कारण प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी. 100%. मग त्यावेळेला मी मतदार म्हणून काय करायचं? मतदार म्हणून काय नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला गृहीत धरलं गेलं. हा तुम्हाला गृहीत धरलं गेलं, दुसरा काय त्याच्यात वेगळं काय नाही ना. म्हणजे कालपर्यंत जे चाललं ते खूप छान होतं, छान चालू आणि मतदान कमी व्हायला हेच कारण आहे. 100%. कारण मतदार उदासीन होऊन जातो. तो म्हणतो याला दिलं तरी फरक पडत नाही, त्याला दिलं म्हणजे ज्यांना तुम्हाला निवडून द्यायचं नव्हतं आम्हाला म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं आणि पुढच्या वेळेस त्यांच्या पक्षात तुम्ही दिसले मग आमच्या मतदानाचा उपयोग काय झाला? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा माणूस उदासीन होण्यासाठी एक वळण भेटतं असं मला वाटतं. डॉक्टर साहेब तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एक उमेदसुद्धा पुन्हा जागी झाली की अशी माणसं राजकारणात आली पाहिजे. म्हणजे तुम्ही समोर आहात म्हणून खरंच सांगत नाही, कारण तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात, सुसंस्कृत आहात आणि राजकारणात सध्या म्हणजे मी राजकीय नेत्यांना नाव ठेवू इच्छित नाही पण प्रत्येक नागरिकाचं जेव्हा फेसबुक इंस्टाग्रामवर जेव्हा कमेंट वाचतो त्यावेळी कुठेतरी एक नाराजी सतत व्यक्त होताना दिसते. जेव्हा तुमच्यासारखी माणसं येतील आणि हा प्रवाह मला वाटतं त्यावेळेस स्वच्छ होईल. हा प्रवाह स्वच्छ झाला की माझं शेअरच काय ही जगसुद्धा अधिक सुंदर होण्यासाठी मदत होईल आणि त्यामुळेच कदाचित आम्ही या मालिकेचं नाव ठेवलं शेअर बदलतंय. आणि अशाच सकारात्मक म्हणजे राजकीय दृष्टीनं असो, सामाजिक दृष्टीनं असो, सांस्कृतिक दृष्टीनं असो हे शेअर बदलावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात आणि तुमचे विचार शेअर केलेत. मनःपूर्वक धन्यवाद.